अचलपूर नगरपालिका क्षेत्रातील श्री केशव नारायण मंदिर सरायपुरा परिसरात या उंच भागावर राहणाऱ्या अनेक कुटुंबियांना गेल्या 15 वर्षापासून नळाला पाणीच येत नाही। त्यामुळे खासगी व्यवस्था करून हे पाण्याची ताण भागवतात। तरी सुद्धा अचलपूर नगरपालिकेकडून या रहिवाशांना नियमित पाण्याचे बिल वितरित केले जात आहे। हजारो रुपयाचे बिलाचा भरणा आम्ही कसा करणार असा संतप्त सवाल या परिसरातील महिलांनी उपस्थित केला आहे। सरायपुरात राहणाऱ्या महिला गेल्या 15 वर्षापासून घरगुती नळ आहेत, मात्र या नळांना पाणीच येत नाही। त्यामुळे ह्या महिला खासगी बोरवेलच्या माध्यमातून आपल्या पाण्याची ताण भागवतात। मात्र तरी सुद्धा नगरपालिका या नागरिकांना बिल पाठवून लाखो रुपयाची बिल भरणा करण्याची मागणी करत आहे। पालिका प्रशासनाने बिलाचा भरणा का करावा असा संतप्त सवाल 28 जून रोजी सरायपुरा येथील महिलांनी मुख्याधिकाऱ्यांनी केला। यावेळी निवेदन देताना रजनी नरेंद्र लवाडे, कोकिडाबाई ढाकुलकर, अनिल शहाकार, जनाबाई शहाकार, प्रभावती राऊत, प्रकाश राऊत, श्रीराम राऊत, दिनेश बारखडे, रामराव अकोलकर, चंद्रकला काकडे, माला कडू, श्रीकृष्ण राऊत व अनेक महिला नगरपालिकेत दाखल झाल्या होत्या। यावेळी नगरपालिका मुख्याधिकारी धीरज गोवाळ यांनी तात्काळ पाणी पुरवठा विभागाच्या संबंधित अभियंत्याला योग्य ते माहिती घेऊन सर्व नागरिकांना पाण्याचा पुरवठा नियमित कसा केला जाईल आणि बिलाच्या संदर्भात शासन स्तरावर घेतल्या गेलेल्या निर्णयानंतर बिलात योग्य ती सूट दिल्या जाणार असल्याचे आश्वासित केले आहे। मात्र सरायपुरा येथील महिलांनी बिलाचा भरणार आम्ही करणार नसल्याचे म्हटले आहे। तीच परंपरा, तोच विश्वास। एकता ज्वेलर्स, नगर परिषद समोर, मेन रोड, परतवाडा। अचलपूर नगरपालिका क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सरायपुरात गेल्या अनेक दिवसापासून पाणी पुरवठा नियमित होत नाही। त्यामुळे त्रस्त झालेल्या महिला आज थेट अचलपूर नगरपालिकेत दाखल झालेल्या आहेत। नेमकं या महिलांच्या पाण्यासंदर्भात काय समस्या आहे त्या आपण जाणून घेऊ। या महिलांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊ। श्रीमती पुष्पा मनोहर लकडे, मी सरायपुरामध्ये राहत आहे। बरेच दिवसापासून मला पाणी मिळत नाही। बोरचं पाणी भरतो, नेहमी लाईटचं बिल येते, नळाचं बिल थकीत आहे आणि बिलाचं नेहमी ते कसं काय व्याज चक्रात येते का काय येते तर भरपूर बिल झालं आहे आणि भरपूर मिळाल्यामुळे आम्ही म्हणजे कामगार समजा पोट भरतो, गावाला जाऊ शेतात जाऊन पोट भरतो, बिल वाढत आहे आणि हे बिल एवढे मोठे आमच्याकडून कसे भरणार आहे। आमची परिस्थिती म्हणजे 200 रुपये रोजगार, आम्ही घराचा गुजारा करावं की हे बिल भरावं। 10 वर्षापासून पाणी नाही, 10 वर्षापासून पाणी नाही आमच्याकडे। सत्ता राऊत, राहणार केशव नारायण मंदिर, सरायपुरा, अचलपूर। आमची अशी मागणी आहे की आम्हाला पाण्याचे बिल माफ करण्यात यावे, कारण भरपूर वर्ष झाले, 15 वर्षापासून आम्ही जवळजवळ बिल भरत आलेलं आहे कंटिन्यू, पण आमचा बिलाचा जो आहे कर्जाचा तो कमीच होत नाही आहे कुठे तरी। तो आमची अशी मागणी की आम्हाला तो कुठेतरी कमी करून द्यावे बिल आहे। काहीच प्रमाणात आलेले नाही आतापर्यंत, आम्हाला पाणीसुद्धा तिथे उपलब्ध नाही आहे। ज्योती विनोद राऊत माझं नाव आहे, सरायपुरा केशव नारायण मंदिर। आम्हाला खूप वर्षापासून पाणी म्हणजे खूप नळाला पाणीच नाही येत आहे, त्याच्यामुळं बिल थकीत आहे आमचे। आम्हाला तेच म्हणणं आहे आमचं की बिल आमचं कमी करण्यात यावं।